आपल्याला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी लॉबिंग करताना दिसतात। पुण्याचं पालकमंत्री नेमकं कोण होणार याच्या चर्चा आता सुरू झाल्यात। तर आपण पाहूयात नेमकं कुणाला कोणत्या पालकमंत्री पदाची इच्छा आणि आग्रही आहेत। तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री पदासाठी आहेत, तर भाजपकडून चंद्रकांत पाटील सुद्धा आग्रही आहेत। रायगडमध्ये शिंदे सेनेचे भरत गोगावले हे देखील आग्रही आहेत, तर अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे सुद्धा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत। बीडबद्दल सांगायचं तर भाजपच्या पंकजा मुंडे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे म्हणजेच मुंडे बहीण भाऊ सुद्धा आग्रही असल्याचं कळतंय। संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेचे संजय शिरसाट तर भाजपकडून अतुल सावे हे दोघे सुद्धा पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत। कोल्हापूरमध्ये शिंदे सेनेचे प्रकाश आबिटकर तर अजित पवारांच्या पक्षाकडून हसन मुश्रीफ पालकमंत्री पदासाठी लॉबिंग करताना दिसतात। तर एकंदरीतच महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर आता प्रतीक्षा आहे ती पालकमंत्री पदाच्या यादीची। पालकमंत्री पदाबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी एक सूचन विधान केलेलं आहे। 2 दिवसात पालकमंत्री पदाची यादी जाहीर होऊ शकते असं ते म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत दावे कुणीही करू शकता, पण अंतिम निर्णय हा 3 प्रमुख नेते घेतील असं सुद्धा शंभूराज देसाई म्हणाले। पालकमंत्री पदाची अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत दावा कुणी करू शकतं, त्यामुळं असं काय नाही की कुणी दावा करू नये। पण शेवटी मी मगाशी म्हटलं तसं अंतिम निर्णय हे 3 जण घेणार आहेत। पालकमंत्री पदाचं सुद्धा वाटप करताना हे 3 नेते महायुतीतला बरोबर समतोल सगळा राखतील। थोडा धीर धरा, कदाचित 2 दिवसामध्ये आपल्याला ते खाते वाटप तुमचं पालकमंत्री पदाची सुद्धा यादी कळेल।